नमस्कार, मी हेमांगी पवार या आपल्या YouTube चॅनेलवर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आजच्या भागात आपण पाहणार आहोत महाभारतातल्या भीष्म पितामह यांच्या जन्माची रहस्य कथा। भीष्मांची जन्मकथा आपल्याला ऐकून वाचून माहित आहे, परंतु या जन्मामागची रहस्य कथा आज नव्याने आपण या व्हिडिओमधून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर प्रसंग असा होता की ब्रह्मदेवाने स्वर्गामध्ये सभेचं आयोजन केलेलं होतं आणि या सभेसाठी सर्व देवाधिदेव त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले होते। आता या सभेमध्ये महाभीष नावाचा राजा हा देखील तिथे उपस्थित होता। आता या राजाला स्वर्गात स्थान कसं मिळालं? तर या राजाने भरपूर नामस्मरण केलं होतं, पुण्य कर्म केली होती आणि त्यामुळे इंद्रदेव त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्यामुळेच त्याला स्वर्गामध्ये अतिशय मानाचं असं स्थान मिळालं होतं। आता झालं असं की ही सभा सुरू असतानाच तिथे ब्रह्मदेवांची मानस कन्या गंगा हिचं आगमन झालं। ही गंगा त्या ठिकाणी आली आणि स्त्री आदर म्हणून सर्व देवाधिकांनी आपली मान खाली घातली, परंतु हा महाभीष राजा मात्र तिच्याकडे मोहित झाला आणि एकटक तिला पाहू लागला। आता हे सगळं दृश्य ब्रह्मदेव पाहत होते। त्यांना या राजाचा प्रचंड राग आला आणि त्यांनी महाभीष राजाला आणि गंगेला श्राप दिला। श्राप काय दिला की तुम्ही मृत्यू लोकात जाल, मृत्यू लोकात म्हणजे पृथ्वीवर जाल आणि तिथे आपली इच्छा पूर्ण कराल। पण असं जरी असलं तरी जेव्हा तुमच्या संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल तेव्हा मात्र गंगा या संसारातून विलुप्त होईल आणि या महाभीष राजाला या गंगेचा वियोग सहन करावा लागेल, असा श्राप ब्रह्मदेवाने या दोघांनाही दिला। आता हा इतका भयंकर श्राप मिळाल्यानंतर गंगा ही अतिशय उदास होऊन पृथ्वीवर येण्याच्या प्रवासाला निघाली आणि इथे पृथ्वीवर मात्र या महाभीष राजाचा शांतनू या रूपात पुनर्जन्म झालेला होता। आणि मग गंगा पृथ्वीवर आली, तिने स्त्री रूप धारण केलं आणि कर्मधर्म संयोगाने राजा शांतनू आणि गंगा यांची गाठभेट झाली। बघता क्षणी राजा शांतनू गंगेवर मोहित झाला आणि त्याने तिला विवाहासाठी मागणी घातली, परंतु गंगेने मात्र विवाह करण्यापूर्वी एक अट राजा शांतनू समोर ठेवली। ही अट कोणती? तर ही अट अशी होती की विवाहानंतर मी जे काही करेन, मी जसं वागेन, माझ्या कोणत्याही कृतीला आपला आक्षेप नसेल। ज्या दिवशी तुम्ही माझ्या कृतीवरती आक्षेप घ्याल किंवा हरकत घ्याल त्याच क्षणी मी आपल्याला सोडून कायमची दूर निघून जाईल आणि तुम्हाला आयुष्यभरासाठी माझा वियोग सहन करावा लागेल, अशी अट ह्या गंगेने राजा शांतनूला घातली। आणि राजा शांतनूने ही अट तात्काळ मान्य केली, कारण पुढे होणाऱ्या भयंकर परिणामाची कल्पना ही राजा शांतनूला नव्हती। झालं, राजा शांतनू आणि गंगा यांचा विवाह अगदी थाटामाटात पार पडला। दोघांच्याही सुखी संसाराला सुरुवात झाली आणि या संसार वेलीवर गोंडस अशी फुलं उमलू लागली। एका मागोमाग एक अशा 7 पुत्रांना ह्या गंगेने जन्म दिला। परंतु गंगा प्रसूत झालीये ही वार्ता दासी शांतनू राजाला देईपर्यंत इथे गंगा आपल्या नवजात बालकाला आपल्याच प्रवाहात म्हणजे गंगेच्या प्रवाहात सोडून देत होती। परंतु वचनबद्ध असल्यामुळे राजा शांतनू तू हे का करतेस अशा पद्धतीने या गंगेवर कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेऊ शकत नव्हता। एका मागोमाग एक अशा 7 पुत्रांना ह्या गंगेने आपल्या प्रवाहात म्हणजे गंगेच्या प्रवाहात सोडून या नवजात बालकांचा बळी घेतलेला होता। पण ज्यावेळी गंगेला 8वा पुत्र झाला आणि ती लगेच आपल्या बाळाला घेऊन स्वतःच्या प्रवाहामध्ये म्हणजेच गंगेच्या प्रवाहामध्ये सोडून देण्यासाठी
पुन्हा निघाली त्यावेळेला इतके दिवस शांतपणे गंगेचं हे अघोरी कृत्य सहन करणाऱ्या या शांतनू राजाला मात्र तिचा प्रचंड राग आला आणि रागाने लालबुंद झालेला संतापलेला राजा शांतनू याने त्या दिवशी तिच्यावर आक्षेप घेतला, हरकत घेतली आणि असा प्रसंग घडत असताना या गंगेने ती असं का करतेय त्यामागची एक मोठी रहस्य कथा राजा शांतनूला तिथे सांगितली आहे। एका मोठ्या रहस्याचा उलगडा गंगेने त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्यानंतर मात्र आपल्या अटीप्रमाणे ही गंगा आपल्या ह्या 8व्या पुत्राला घेऊन राजा शांतनू पासून कायमची दूर निघून गेलेली आहे आणि त्यानंतर राजा शांतनूला पुढे आयुष्यभर गंगेचा वियोग सहन करावा लागलेला आहे। मग असं कोणतं रहस्य गंगेने राजा शांतनू पुढे उघड केलं? तिने आपल्या या 7 बालकांचा बळी का घेतला? ही रहस्य कथा जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये आणि अशाच प्रकारे महाभारतातल्या अनेक रहस्य कथा जाणून घेण्यासाठी हेमांगी पवार या आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।